बघा मित्रांनो, बऱ्याच एक्झाम ह्या तोंडावर आलेल्या आहे. सर्वांना टेन्शन आलेलं आहे की काय करावं, कसं करावं, सगळ्या विषयाची तिथं धावपळ चालू आहे. पण आता चिंता करण्याची काही गरज नाही, कारण की आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे. ज्या टॉपिकवरती कुठलीही एक्झाम जर असेल, म्हणजे सरळ सेवाची असेल किंवा कंबाईनची असेल, मेन्सची असेल, राज्यसेवाची एक्झाम असेल, रेल्वेची असेल, तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी जर करत असाल तर त्याच्यावर एक प्रश्न बनतो. ठीक आहे, तो म्हणजेच काय, क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगवरती जर बघितलं, एक ते दोन प्रश्न तुम्हाला दिसतात. ते आपल्याला कसं सोपं करता येईल, एका लेक्चरमध्ये बघता येईल. अजून जर बघितलं आपल्याला याचं दुसरा पार्ट करता येईल, ते आपण इथं प्रयत्न करूया. पण तुम्हाला सांगेल की तुम्ही जर हा लेक्चर पूर्णपणे बघितला तर शेवटपर्यंत या लेक्चरला बघा, कारण की याच्यातून तुम्हाला जर बघितलं तर 100% तुम्ही काही ना काही तिथे घेऊन जाणार आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो की याच्यातून तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. आपण काय करणार, पहिले हा पूर्ण टॉपिक बघणार आहे. त्याच्यानंतर काय करूया आपण की त्याच्यावर आलेले जे क्वेश्चन आहे, म्हणजे PYQ क्वेश्चन, म्हणजे तो IBPSला विचारला गेलेला असेल, TCSला विचारला गेलेला असेल, इवन जर बघितलं तर तुम्हाला MPSCचे मी राज्यसेवाचे क्वेश्चन दाखवतो की कसं तुम्ही एका सेकंदामध्ये किंवा आपण असं म्हणू शकतो काही मिनिटामध्ये त्याला सॉल्व्ह करू शकता, त्याला सोडू शकता, आणि ते जर बघितलं ते पण करेक्ट सोडू शकता. ठीक आहे, तर मी उमेश राठोड आपलं सर्वांचं स्वागत करतो नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आपण स्टार्ट करूया क्वेश्चन टॅग या घटकाला. बघा इथं बघा मित्रांनो, क्वेश्चन टॅग जर बघितलं तर क्वेश्चन टॅग कोणाला म्हणतात हे पहिली गोष्ट समजण्याची आपण प्रवृत्ती ठेवा. क्वेश्चन टॅग कोणाला म्हणायचं, क्वेश्चन टॅग कोणाला म्हणत असतो, आपण आपण प्रश्न करत असतो आणि काहीतरी टॅग करत असतो. टॅग करत, जसं एखादा मला सांगा, तुम्ही इंस्टावर किंवा फेसबुकवर तुमचं एखादा पोस्ट करता, बरोबर आहे, आणि एखाद्या मित्राला तुम्ही टॅग करता, फ्रेंड टॅग करतो याचा अर्थ काय, आपण तिथं तो आपण म्हणू शकतो चिटकवतो त्याला, समजा आपण जोडतो तो, बरोबर आहे, त्याच्या प्रोफाईलला आपण ते काय करतो, टॅग करतो. याचाच अर्थ काय की एखादा प्रश्न विचारल्याच्या नंतर किंवा आपण असं म्हणू शकतो एखादा सेंटेन्स विचारल्याच्या नंतर आपण एखादा जर प्रश्न त्याला आपण म्हणू शकतो टॅग करत असत तर त्यालाच काय म्हटलं जाते, क्वेश्चन टॅग म्हटलं जाते. जसं मराठीमध्ये म्हणता तुम्ही की ती जेवली असणार, हो की नाही, म्हणजे याचा अर्थ काय, हो की नाही जो तुम्ही मागून तो जोडलेला आहे, याचा अर्थ तुम्ही काय केलेला आहे, तिथं प्रश्न तिथं जोडलेला आहे. लक्षात ठेवा, क्वेश्चन टॅगमध्ये जर बघितलं तर काय असे कन्सेप्ट, काय कन्सेप्ट जर बघितलं तर याच्यामध्ये समजून घ्या कन्सेप्ट काय. कन्सेप्ट अशी आहे की जर माझ्यासाठी जर सेंटेन्स हा पॉझिटिव्ह असेल, बेटा सेंटेन्स काय असेल पॉझिटिव्ह, तर त्याचा टॅग हा निगेटिव्ह होत असतो. हे सर्वांनी डोक्यामध्ये ठेवायचं आहे. टॅग कसा होतो त्याचा, निगेटिव्ह. आणि जर समजा सेंटेन्स हा निगेटिव्ह असेल तर याचा टॅग कसा होणार, माझ्यासाठी पॉझिटिव्ह होणार. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाची घटक आहे. दोनच पॉईंट लक्षात ठेवा, सेंटेन्स पॉझिटिव्ह, टॅग काय होणार, निगेटिव्ह, क्वेश्चन टॅग. सेंटेन्स निगेटिव्ह आणि टॅग काय होणार, माझ्यासाठी पॉझिटिव्ह होणार. एवढं राहील लक्षामध्ये. चला, याचं तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही. आपण समोर जाऊया, किंवा मी हे सगळं जे PPT आहे ते टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. नायक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला ते चेक करून घ्या. चला समोर बघूया आपण. बघा इथे एक गोष्ट दिसते आपल्याला की सेंटेन्समध्ये जर हेल्पिंग वर्ब असेल, कोण असेल, HP फॉर काय असेल, हरिभाऊ वागडे आहे का, हे तर नाही. इथे समजून घ्या की ते काय हेल्पिंग वर्ब आहे माझ्यासाठी. सेंटेन्समध्ये जर हेल्पिंग वर्ब जर असेल तर टॅग काय होणार, टॅग काय होणार. बघा इथं इज दिलेला आहे आपल्याला, वॉज दिसतो, इज नॉट, हॅव, हॅज, कॅन, विल, शाल, मे, कुड, वूड, हॅड, हे सगळे काय बेटा, तर हे आहे हेल्पिंग वर्ब. हे काय सरळ हेल्पिंग वर्ब. टॅग होत असताना आपल्याला जर बघितलं तर हेल्पिंग वर्बला नॉट जोडावं लागतं. म्हणजे असं म्हणायचं मला की एखादा सेंटेन्स आहे तो जर मला निगेटिव्ह करायचा असेल, काय करायचं असेल, निगेटिव्ह, तर आपण काय करत असतो, हेल्पिंग वर्बला नॉट जोडत असतो. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण बघितलेलं आहे. एखादा सेंटेन्स आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, त्याला जर मला निगेटिव्ह करायचं असेल तर 100% आपण त्याला काय करतो, नॉट जोडतो. पण नॉट कोणाला जोडत असतो आपण, हेल्पिंग वर्बला, सपोर्टिंग वर्बला, ऑक्झिलरी वर्बला. हे एकच आहे सगळं. मग इथं चेक करा, इज असेल, वॉज असेल, परत हॅज वगैरे दिलेलं आहे तुम्हाला. हे सगळे काय म्हणून आलेले आहे इथं, हेल्पिंग वर्ब. सेंटेन्समध्ये काय म्हणून आलेले आहे ते हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बला जेव्हा आपण नॉट जोडत असतो तर तो होत असतो माझ्यासाठी काय, तर निगेटिव्ह. आता बघा इज आहे इथं, इजचा आपण काय बनवलं इथं, इजंट. काय बनवलं आपण, इजंट. त्याच्यानंतर बघा वॉज दिसत आहे, वॉजचं काय झालं इथं, वॉजंट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा इथं की जेव्हा इज आणि नॉट, इज आणि नॉट याला जेव्हा आपण शॉर्टकटमध्ये लिहितो, याचाच अर्थ मला सांगा, मी लिहिलं असं इजंट, काय लिहिलं बेटा इथं, इजंट. याचाच अर्थ काय झाला की इज नॉटचं मी कॉन्ट्राडिक्टरी फॉर्म लिहिलेला आहे.
बरोबर आहे. काय लिहितो इज नॉटचं मी काय लिहिलेलं आहे इथं कॉन्ट्राडिक्टरी फॉर्म लिहिलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं. इज नॉट म्हणजेच काय तो इजंट आहे. पण हे कधी कसं होतं ते समजून घ्या पहिले. काय आहे ना की सेंटेन्समध्ये इज आहे, वॉज आहे, हॅज आहे, हॅव आहे, तर हे हेल्पिंग वर्ब आहे. जेव्हा समजा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असतो तर ॲज इट इज पूर्णच्या पूर्ण सेंटेन्स तिथं लिहावं लागत असते. हे आपण 10वीच्या पेपरमध्ये लिहिलेलं आहे असं, बरोबर आहे. ॲज इट इज तो सेंटेन्स तिथं लिहावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इथं जर बघितलं तर इथं कॉमा दिला जाते. सेंटेन्स जिथं संपतो आपला एंड होतो तिथं काय दिल्या जाते, कॉमा दिल्या जाते. आणि तो जो सेंटेन्स आहे तो जर पॉझिटिव्ह जर असेल तर त्याचं काय करणार आपण निगेटिव्ह, निगेटिव्ह जर असेल तर काय करणार पॉझिटिव्ह. मग इथं कॉन्ट्राडिक्टरी फॉर्ममध्ये लिहिलं आपण ॲपॉस्ट्रॉफी टी देऊ. पॉईंट क्लिअर काय. त्याच्यानंतर चेक करा. त्याच्यानंतर काय लक्षात येतो की इथं तुम्हाला काहीतरी ब्लँक दिलेला आहे. ब्लँक कशासाठी आहे तर एक गोष्ट समजून घ्या. हे कशासाठी आहे तर सब्जेक्टचा प्रोनाऊन घेतला जाते बेटा. इथं काय म्हणू शकतो आपण सब्जेक्ट, बरोबर आहे. इथं काय घेतला जातो की आपला जो सब्जेक्ट आहे की नाही सेंटेन्स मधला सब्जेक्टचा, ठीक आहे, सब्जेक्टचा काय घेतला जातो इथं प्रोनाऊन. प्रोनाऊन सब्जेक्टचा काय घेतला जातो इथं प्रोनाऊन. कुठं तर इथं हे जे ब्लँक तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे मी म्हणू शकतो इजंट ही, इजंट दे, कारण की एखादा राम आहे तो जो सब्जेक्ट आहे त्याच्याऐवजी मी एखादा प्रोनाऊन घेऊ शकतो ही. एखादा समजा आपण म्हणू शकतो पीपल आहे, म्हणजे एखाद्या म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो अनेक, तिथं काय म्हणू शकतो लोक आहेत, तर पीपल आहे तर आपण त्याच्याऐवजी काय घेणार आहे दे. पॉईंट क्लिअर का. अनेक काहीतरी तुम्हाला दिसत आहे तर प्लुरल फॉर्म जर असेल तर आपण ऑब्विसली यू घेऊ शकतो, तुम्ही, बरोबर आहे की नाही. मग मला काय म्हणायचं आहे या ठिकाणी काय येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्टचं काय येणार आहे प्रोनाऊन येणार आहे. सब्जेक्टचं काय येणार प्रोनाऊन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इजंट ही, इजंट दे, इजंट वी, इजंट यू असं काहीतरी तुम्हाला तिथं दिसणार. कारण की इथं जर चेक जर केलं तर इथं आपण म्हणू शकतो सब्जेक्टचा प्रोनाऊन घ्यायचा आहे. मग प्रत्येक सेंटेन्समध्ये तसंच आहे. इथं बघा वॉज दिलेला आहे. वॉज जर असेल तर इकडे काय होणार त्याचं वॉजंट, कारण की हा पॉझिटिव्ह आहे. टॅग काय होणार निगेटिव्ह. सेंटेन्समध्ये अजून आपण त्याला व्यवस्थित बघूया. त्याच्यानंतर चेक करा इज नॉट. आता सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे बेटा इज नॉट. इज नॉट जर सेंटेन्समध्ये जर दिलेलं असेल तर याचं मिनिंग काय झालं. याचं मिनिंग असं होत आहे सर की सेंटेन्स कसं आहे ऑलरेडी निगेटिव्ह. तो जर निगेटिव्ह असेल तर टॅग काय होणार बेटा, टॅग काय होणार पॉझिटिव्ह. म्हणून आपण फक्त इथं काय घेतलेलं आहे इज. इथं सब्जेक्टचा प्रोनाऊन येणार. सब्जेक्टचा काय येणार रे प्रोनाऊन. आणि समोर शेवटी जर बघितलं आपण क्वेश्चन टॅग करत आहे, क्वेश्चन बनवत आहे तर 100% शेवटी काय घ्यायचं क्वेश्चन मार्क घेणार आपण. फुल स्टॉप घेणार का नाही. त्यानंतर चेक करा इथं काय दिलेलं आहे हॅव. हॅव जर असेल तर याचं काय बनलं बेटा हॅवन. काय बनलं हा सेंटेन्स मी ॲज इट इज लिहिला. त्याच्यानंतर कॉमा दिला. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्बला काय जोडलं रे नॉट जोडलं. म्हणजे त्याचं काय केलं आपण हॅवन केलं. आणि समोर काय दिसतो तुम्हाला सब्जेक्टचा प्रोनाऊन आणि इथं काय असणार तो क्वेश्चन मार्क. हे बाकीचे सगळे तसेच असणार आहे. चेक करा हॅजचं हॅझंट झालं क्वेश्चन मार्क. कॅनचं इथं काय झालं कांट झालं. शेवटी काय दिलेलं आहे क्वेश्चन मार्क. विलचं काय झालेलं आहे ओन झालेलं आहे. शेवटी काय दिलेलं आहे क्वेश्चन मार्क. ह्या विलच्या बाबतीत लक्षात ठेवा कारण की विल जो आहे ना आपल्याला वाटू शकतो विलंट वगैरे होतो का, बरोबर आहे की नाही. डोक्यामध्ये आहे असं चालू असते आपल्याला. विलचं काय होणार बा बाकीचं मेचं मेंट होत आहे. त्याच्यानंतर कॅनचं कांट होत आहे. तर आपल्याला वाटू शकतो काय विलचं विलंट वगैरे तुम्ही थोडं आपलं माइंड तिकडे जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं WONT, बरोबर आहे की नाही. ओंट इथं होणार. शेवटी काय असेल तर क्वेश्चन मार्क. आता बघा ते शालचं जर चेक जर केलं तर तिथं समजून घ्या शालंट वगैरे काही होत नाही. म्हणजे याच्यामध्ये डबल जे यल दिसतात तुम्हाला, ठीक आहे, तर डोक्यामध्ये येऊ शकते काय येऊ शकते शालंट वगैरे जे काही म्हणायचं आहे तुम्हाला आहे की नाही. नाही तर शांताबाई वगैरे तुम्ही चेक करून घेसाल तिथं. चेक करा इथं शालचं काय होणार इथं तर शांत. लक्षात ठेवायचं शांत, बरोबर आहे की. त्याच्यानंतर बघा मेचं काय होणार मेंट, बरोबर आहे. इथं काय येणार तो मेंट. त्याच्यानंतर चेक करा कूड काय दिलेलं आहे इथं कूड. कूडचं काय झालं बेटा कुडंट. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे कॉन्ट्राडिक्टरी फॉर्म येणार आहे त्याचं. त्याला काय जोडून नॉट जोडून. शेवटी सब्जेक्टचा प्रोनाऊन येणार आहे आणि एंडिंगला जर बघितलं तर क्वेश्चन मार्क येणार आहे कारण की आपण काय करतो टॅग. पण हे सगळे कीवर्ड महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्सच्या नंतर कॉमा दिसत आहे. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करत आहे सेंटेन्स. सब्जेक्टचा प्रोनाऊन आहे. शेवटी काय दिलेलं आहे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. चलो समोर जाऊया. बघ परत तोच पॉईंट आहे समजून घ्यायचा आपल्याला. पॉईंट काय म्हणतो तो चेक करायचा. सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे आय एम किंवा आय एम नॉट, बरोबर आहे.
म्हणजे आय एम जर असेल तर मी ॲज इट इज सेंटेन्स लिहिणार, ॲज इट इज सेंटेन्स लिहिणार. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या की सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, आय एम जर बघितलं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, याचा टॅग हा निगेटिव्ह होणार. तर तुम्ही असं नका म्हणा की इथं जर चेक केलं सर तर ॲमचं ॲमेंट वगैरे करतो म्हणून आम, बरोबर आहे की ॲमेंट वगैरे करतो, तर हे असं कधी येणार नाही. ॲमचं ॲमेंट वगैरे होणार नाही. त्याचं काय होत असतो, त्याचा होत असतो आरंट, किंवा आपण म्हणू शकतो आंट आय, बरोबर आहे की नाही. मग इथं जर चेक केलं तर हे अमेरिकन इंग्लिश झाली, हे जर बघितलं ब्रिटिश इंग्लिश, आणि आपण जर बघितलं तर ब्रिटिश इंग्लिशला आपण काय करतो, फॉलो करत असतो. त्याच्यानंतर चेक करा, हे झालं कशाच्या बाबतीत, कशाच्या बाबतीत सांगू शकतो आपण, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, तर त्याचं काय झालेलं आहे, आरंट आय किंवा आंट आय पण म्हणू शकतो आपण. त्यानंतर चेक करा, ॲम नॉट, काय दिलेलं आहे तिथं, ॲम नॉट, म्हणजे ऑलरेडी सेंटेन्स कसं आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह असेल तर टॅग काय होणार त्याचं, पॉझिटिव्ह. मग आपल्याला डोक्यामध्ये काय वाटू शकतो की आय एम हा पॉझिटिव्ह होता, तर त्याचं निगेटिव्ह टॅग काय झालेलं आहे, आरंट झालेलं आहे. तर सेंटेन्स जर समजा निगेटिव्ह असेल, आय एम नॉट, तर याचं टॅग हा आर आय होईल. तर असं डोक्यामध्ये आणजा नका, म्हणजे इथं जर जो मी घेतलेला आहे आर आय, तर हे काय असेल बेटा, रॉंग असेल, हे असं येणार नाही. तर त्याचं पॉझिटिव्ह ॲम घेऊ शकतो ना आपण ॲमला कॉन्ट्रॅडिक्टेड फॉर्ममध्ये नॉट जोडता येत नव्हता, म्हणून आपण इथं काय घेतलेलं आहे, आरंट आय. पण मला इथं एक गोष्ट लक्षात येते ना, एम आय आपण घेऊ शकतो ना, कुठे घेऊ शकतो ते, एम आय इथं पण घेऊ शकतो, इथं पण घेऊ शकतो. पॉईंट क्लिअर का. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ॲम नॉट जर असेल तर इकडे काय होणार त्याचं, एम आय, राहील लक्षामध्ये. त्यानंतरचा सेंटेन्स चेक करा, लेट्स, बरोबर आहे. लेट्सवाला जो सेंटेन्स आहे की नाही, लेट्सवाला सेंटेन्समध्ये चेक करायचं की जर या असा सेंटेन्स दिलेला आपल्याला लेट्सवाला, तर याच्यामध्ये काय होतो की कॉमा दिल्याच्या नंतर इथं काय येतो, शॉल वी येतो. म्हणजेच काय झालं बेटा की हा जो लेट्सवाला सेंटेन्स आहे हा कशाने बनणार तिथं टॅग, तर टॅग बनणार त्याचं शॉल वीने. याच्यामध्ये जर बघितलं हा जो एस आहे याच्यामध्ये अस आहे, म्हणजे लेटस, बरं लेट अस आहे तिथं, वी आहे तो, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, यस आहे, यस आहे याचा अर्थच काय, याच्यामध्ये अस आहे, याच्यामध्ये काय रे, अस आहे, असं इथं काय होणार आहे, वी, म्हणजे इथं म्हणू शकतो शाल वी, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, शेवटी क्वेश्चन मार्क येणारच आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता बघा इम्परेटिव्ह सेंटेन्स ही कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती असेल की इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये जर बघितलं आपण त्याला आज्ञार्थी वाक्य वगैरे म्हणत असतो. म्हणजे ज्या सेंटेन्सची स्टार्टिंग ही कशाने होते, वर्बने होते, त्याला आपण काय म्हणत असतो, इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता बघा इम्परेटिव्ह सेंटेन्स जर बघितलं, इम्परेटिव्ह सेंटेन्स विल यूनी होतो, म्हणजे सरळ सरळ त्याचा टॅग काय होणार, विल यूनी. पण तोच जर सेंटेन्स एखाद्या अँगरमध्ये असेल, म्हणजे रागामध्ये बोलल्या गेलेलं असेल एखादा वाक्य, बरोबर आहे, तर त्याचं टॅग जर बघितलं, एक तर कांट यू किंवा काय म्हणू शकतो आपण, वोंट यू, बरोबर आहे की. सरळ सरळ लक्षात ठेवा, इम्परेटिव्ह सेंटेन्स विल यू, पण तोच जर अँगरमध्ये असेल, रागामध्ये असेल सेंटेन्स, काय होणार त्याचं, कांट यू किंवा काय असेल ते वोंट यू, राहील लक्षामध्ये. चला नंतरचा सेंटेन्स चेक करून घ्या, देर इज किंवा आपण काय म्हणू शकतो, देर आर. आता बघा आपल्याला माहिती आहे की सब्जेक्टनुसार वर्ब असतो, कोणानुसार, सब्जेक्टनुसार कोण असतो, वर्ब असतो. देरनुसार इज घेतलेला आहे, इथे देरनुसार आर घेतलेला आहे. पण एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा समजा देरने स्टार्टिंग होत असते सेंटेन्सची, तर वर्ब हा सब्जेक्टनुसार नसतो, तर त्याच्यानंतर कोणीतरी ज्याच्याबद्दल आपण बोलत असतो सेंटेन्समध्ये त्याच्यानुसार तो वर्ब असतो, म्हणजे त्याला रिव्हर्स सब्जेक्ट ही कन्सेप्ट आहे. म्हणजे आपण जो सब्जेक्टनुसार वर्ब आतापर्यंत घेतलेला आहे, मग इथं देर आहे, इज आहे, इथं देर आहे, आरच आहे, मग हे कसं काय चेंज झालं सर, इथं इज सिंग्युलर आहे, आर इथं प्लुरल आहे. तर मी तुम्हाला सांगेल की इथं देरनुसार आपला वर्ब नसतो, तर ज्याच्याबद्दल आपण बोलत आहे त्याच्यानुसार कोण असतो, तिथं वर्ब असतो, म्हणजे त्याला म्हटलं जाते रिव्हर्स सब्जेक्ट. म्हणजे समोर कुठला तरी एखादा पॉईंट असेल ज्याच्याबद्दल आपण बोलत असेल, तो जर सिंग्युलर असेल तर इथं इज घेतला जाणार, तो जर प्लुरल असेल इथं काय घेतला जाणार, आर घेतला जाणार. ठीक आहे, मग देर इज असेल किंवा देर आर असेल तर याचा जर प्रोनोन जर बघितलं तर प्रोनोन हे देरच येणार, सब्जेक्टचा प्रोनोन काय येणार, देर. मग इथं जर बघितलं पॉझिटिव्ह आहे, इथं काय होणार बेटा, तो इजंट देर, शेवटी जर बघितलं काय क्वेश्चन मार्क, आणि इथं काय होणार आहे, आर देर, शेवटी काय असेल तो क्वेश्चन मार्क. कारण की हा सेंटेन्स निगेटिव्ह आहे म्हणून हा पॉझिटिव्ह झाला, हा जर बघितला हा पॉझिटिव्ह आहे म्हणून हा काय झालेला आहे, टॅग आपला निगेटिव्ह झाला. किती सिंपल आहे, सगळं सिंपल आहे. शेवटी जर बघितलं आपण तर आयोगाची क्वेश्चन घेणार आहे, तिथपर्यंत तुम्ही थोडं होल्ड करा, थोडं समजून घ्या, एकदम चिल्ड तिथं बसा, आहे की नाही, बर्फ घेऊन बसा वाटलंस. ओके चेक करा. आता बघ मेन वर्ब, आतापर्यंत आपण बघितलं होतं की हेल्पिंग वर्ब सेंटेन्समध्ये होता,
तर आपण त्याला डायरेक्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह केलेलं आहे. पण असे काही सेंटेन्स असतात की त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतो, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट मेन वर्ब असतो. मग सर काय करायचं? मग एक गोष्ट आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे की आपण बेसिकच्या लेक्चरमध्ये, तुम्ही जर माझे बेसिकचे व्हिडिओ वगैरे बघितले असाल किंवा जर बघितले नसेल तर ते बघून घ्या पहिले, कारण की या व्हिडिओच्या अगोदर तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. काय आहे की मेन वर्ब जो आहे ना, जर एखादा सेंटेन्स आहे आय प्ले देअर, बरोबर, आय प्ले देअर, तर याच्यामध्ये प्ले हा मेन वर्ब आहे, बरोबर आहे की नाही? आणि याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का? तर नाही आहे. पण मला सेंटेन्स निगेटिव्ह करायचा आहे किंवा मला जर बघितलं तर मला क्वेश्चन करायचं आहे, एखादा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे, तर मला हेल्पिंग वर्बची गरज भासते. मग मला जर हेल्पिंग वर्बची गरज जर भासत असेल तर सेंटेन्समध्ये तर हेल्पिंग वर्ब नाहीच आहे, म्हणजे प्लेज आहे, प्लेड आहे किंवा प्लेज आहे असं म्हणू आपण. हेल्पिंग वर्ब नाही. मग काय करायचं? मी त्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की काय करायचं. जर V1 जर असेल तर तुम्हाला माहिती आहे की V1 जर असेल तर याच्या पोटामध्ये डू नावाचा हेल्पिंग वर्ब असतो. काय असतो बेटा? डू. आणि V2 जर असेल, जसं मला सांगा प्ले होता, मी एक्झाम्पल घेता इथं प्ले, काय घेता इथं? प्ले. हा V1 आहे, तर याच्या पोटामध्ये जर बघितलं ना हेल्पिंग वर्ब असतो डू. काय असतो तिथं? हेल्पिंग वर्ब डू, बरोबर आहे की नाही? जर V2 असेल, म्हणजे इथं एक्झाम्पल जर बघितलं आपण, प्लेड आहे, काय तो? प्लेड, V2 आहे, तर याच्या पोटामध्ये हेल्पिंग वर्ब जर बघितलं तर कोण असतो? तर डीड असतो. कोण असतो तो? डीड. तो काय रे? हेल्पिंग वर्ब आहे. आणि त्याच्यानंतर चेक करा V5 म्हणजे ज्याला यस आपण ES जोडत असतो, ज्या वर्बला आपण यस किंवा ES जोडत असतो त्याला आपण V5 म्हणत असतो, म्हणजेच काय? प्लेज. हा जर असेल ना तर याच्या पोटामध्ये जर बघितलं तर याच्या पोटामध्ये हेल्पिंग वर्ब असतो डज. काय असतो इथं? डज. बघा, काही जणांनी ही कन्सेप्ट माहीत नाही आहे, तिथं प्रश्न चुकतात, मग ते विचार करतात असं कसं झालं सर, बरोबर की. आता चेक करून घ्या. मेन वर्ब आहे सेंटेन्समध्ये. आतापर्यंत काय बघितलं आपण? हेल्पिंग वर्ब. सेंटेन्समध्ये मेन वर्ब आहे बेटा, इथं प्ले आहे म्हणजे V1 आहे, तर V1च्या पोटामध्ये डू नावाचा हेल्पिंग वर्ब लपलेला असतो, तो निघत नाही असं बाहेर. जेव्हा तुम्ही सेंटेन्स निगेटिव्ह करत असता किंवा जेव्हा तुम्ही एखादा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवत असता, म्हणजे काय बनवत असता तिथं? क्वेश्चन बनवत असता, तर तेव्हा हे हेल्पिंग वर्ब बाहेर निघत असतात, बरोबर आहे की नाही? V2 मध्ये डीड आहे आणि V5 मध्ये कोण आहे? डज आहे. हे तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचं आहे. मग मला सांगा टॅग काय होणार? आता मला सांगा, इथं जर V1 जर असेल तर टॅग याचं काय होणार? कॉमा देणार तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब होता का? नाही. पण आता तुम्हाला माहित झालं की V1 जर असेल तर त्याच्या पोटामध्ये सर डू नावाचा हेल्पिंग वर्ब लपलेला आहे, म्हणजे आता मला सांगा बेटा, टॅग तुम्ही काय करणार? डोंट घेणार. तुम्ही काय घेणार तिथं? डोंट. इथं सब्जेक्टचा प्रोनाउन, शेवटी काय असेल बेटा? तो क्वेश्चन मार्क. पॉईंट क्लिअर? बघा, V1 आहे, डू नावाचा हेल्पिंग वर्ब त्याच्यामध्ये असतो, तो दिसत नाही आणि सेंटेन्समध्ये पण दिलेला नसतो, तो आपल्याला माहित आहे, आपल्याला त्याला बाहेर काढायचं असते. इथं डू जर बघितलं तर डू इथं हेल्पिंग वर्ब आहे, सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, डायरेक्ट तुम्ही काय करणार? इथं डोंट घेणार. इथं काय घेणार? डोंट. सब्जेक्टचा प्रोनाउन आणि इथं काय असेल? शेवटी क्वेश्चन मार्क. त्यानंतर मला सांगा, या V2 मध्ये कोण आहे? डीड. V2 मध्ये कोण आहे? डीड. सेंटेन्स तुम्ही ॲज इट इज लिहिल्याच्या नंतर काय देणार बेटा आपण? कॉमा. त्याच्यानंतर इथं सब्जेक्टचा काय, सब्जेक्टचा म्हणतो, इथं हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे आणि इथं काय भरायचं आपल्याला? सब्जेक्टचा प्रोनाउन. शेवटी काय असेल आपल्यासाठी? क्वेश्चन मार्क. आता मला सांगा, याच्यामध्ये जर डीड असेल, सेंटेन्स जर पॉझिटिव्ह जर असेल, तर तुम्ही याचं काय करणार? डिडंट. काय करणार रे आपण? डिडंट. आणि शेवटी काय? सब्जेक्टचा प्रोनाउन. इथं तुम्हाला माहिती आहे सब्जेक्टचा प्रोनाउन, सब्जेक्टचा प्रोनाउन आणि शेवटी काय असणार आहे? तो क्वेश्चन मार्क. पॉईंट क्लिअर का? ओके. V5 मध्ये कोण असतो? डज. डज जर असेल तर कॉमा देणार, पूर्ण सेंटेन्स लिहिल्याच्या नंतर कॉमा देणार, कॉमा दिल्याच्या नंतर इथं हेल्पिंग वर्ब, सब्जेक्टचा प्रोनाउन आणि शेवटी काय असणार आहे? क्वेश्चन मार्क. पण इथं जे भरायचं आपल्याला, तर इथं डज आहे. डज जर असेल तर त्याला कॉन्ट्राडिक्टरी फॉर्म त्याचं काय होणार? डझंट. त्याचं कॉन्ट्राडिक्टरी फॉर्म काय होणार आहे? म्हणजे त्याला जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर त्याचं कॉन्ट्राडिक्टरी फॉर्म होणार डझंट. डझंट ESP, डिडंट ESP, डोंट ESP. हे ESP काय आहे? तर सब्जेक्टचा प्रोनाउन येते, ते लक्षात ठेव जा फक्त, बरोबर आहे. आणि शेवटी काय असेल बेटा? तो क्वेश्चन मार्क असणार. ठीक आहे. चला, आता आपण हे झाली आपली कन्सेप्ट. अजून याच्यामध्ये भरपूर कन्सेप्ट आहे जे आपल्याला चेक करायचं आहे. अजून याच्यामध्ये जर बघितलं, मी तुम्हाला म्हणेन की हे जे तुम्हाला समोरचा एक चार्ट दिसत आहे, हा पण एक चार्ट महत्त्वाचा आहे. तुम्ही जर स्वतःला तिथं काय होतं ना की आपल्याला आता हे नाही राहिलेलं आहे, म्हणजे माहिती गोळा करण्याची आपण म्हणू शकतो इच्छा राहिली नाही, कारण की आपल्याला वाटतं की 2 मिनिटांमध्ये मला सगळं कळायला पाहिजे. आता एवढा मोठा तो चॅप्टर आहे, बरोबर आहे की, तर तो लांब जाणारच आहे, कारण की सगळ्या कन्सेप्ट मी कुठलीच PPT त्याच्यातून कट केलेली नाही, कुठंच तिथं डिलीट केलेलं नाही, तर सगळ्या कन्सेप्टनी 1 बाय 1 नेत आहे तुम्हाला आणि शेवटी तुम्हाला क्वेश्चन दाखवणार आहे.
आणि तुम्ही जर मधातच व्हिडिओ तो स्किप करत असाल किंवा तुम्हाला वाटत असेल बोरिंग वाटत असेल तर 100% आयोग तुम्हाला जेव्हा समजा क्वेश्चन टाकेल, ठीक आहे, तर तुम्हाला ते आठवेल किंवा तिथं रिव्हिजन करायला पाहिजे होते, आपल्याला पूर्णपणे तिथं अभ्यास करायला पाहिजे, पूर्णपणे तिथं ज्ञान घ्यायला पाहिजे होतं. आता तुम्ही अर्ध नॉलेज घेणार आणि थोडंसं काहीतरी वाटलं मेसेज आला वरती मोबाईलवरती, गेले तिकडे, राहिला व्हिडिओ तिथंच. बरोबर आहे की नाही? असं करू नका. जर आपण अभ्यास करत असेल तर अभ्यासच करा, पूर्ण व्हिडिओ ते पहा आणि शेवटी जर बघितलं आयोगाचे क्वेश्चन बघा आणि तो त्या ॲप्लिकेशनला जुळतो का ते चेक करा. त्याच्यानंतर अजून समजा त्याच्यावर काही PYQ आलेले आहे का ते चेक करा. परिपूर्ण अभ्यास होऊन जाणार बेटा. तुम्ही जर समजा थोडंसं फार करतो, थोडंसं नॉलेज इथून घेतो, त्याच्यानंतर मधातच समजा व्हिडिओ कट करतो किंवा अजून थोडंसं वाचतो, नंतर अजून दुसऱ्या कुठल्या तरी लेखकाचं पुस्तक वाचतो, चुकीचं आहे, लवकर रिझल्ट येणार नाही. ठीक आहे. तर याच्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला मेहनत करावी लागणार आहे, कंटिन्युटी आपण म्हणू शकतो अभ्यास करावा लागणार आहे. आणि सगळं कोणतंही काम जर घेत असेल आपण, तर आपण सगळे शेतकऱ्यांचे लेकरं आहे. या धुऱ्यापासून तर शेवटच्या तिकडं आपल्याला ते पोहोचावं लागणार आहे. पॉईंट कळला का? तर ते पण म्हणजे आपण ते म्हणतात ना, या बांधपासून तर तिकडच्या बांधपर्यंत, बरोबर आहे, ते लक्षात ठेवतो. टू हॅव आणि टू डू ॲज अ मेन वर्ब म्हणून. टू हॅव आणि काय दिलेलं आहे, टू डू ॲज अ काय मेन वर्ब म्हणून. जेव्हा टू हॅव आणि टू डू ॲज अ मेन वर्ब म्हणून असतो, तर हे कन्सेप्ट आपण ऑलरेडी बेसिकच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. म्हणजे हॅव जर हा एकटा असेल, हॅड एकटा असेल, हॅज एकटा असेल, डू डीड आणि डज हे जर एकटे असणार, एकटे जर असेल, तर काय होत असते ना, काय होत असते की हा हॅव V1 असतो, हॅड हा V2 असतो, हॅज हा जो बघितला ना V5 असतो, डू एकटा आहे तर V1 असतो, तो डीड एकटा आहे तर V2 असतो आणि डज एकटा आहे तर हा काय असणार आहे माझ्यासाठी V5 असणार आहे. अगेन आय रिपीट, हॅव सेंटेन्समध्ये एकटा आहे तर तो मेन वर्बचा कार्य करतो, तो मेन वर्बचा कार्य करतो म्हणजे तो V1 असतो. हॅड सेंटेन्समध्ये एकटा आहे तर तो काय असतो V2 असतो. हॅज सेंटेन्समध्ये एकटा आहे तर तो V5 असतो. डू सेंटेन्समध्ये एकटा आहे V1 असतो. डीड एकटा आहे V2 असतो. डज एकटा आहे तर V5 असतो. म्हणजे आता असं म्हणायचं मला की जेव्हा यांच्यासोबत कोणीतरी असतात तर हे हेल्पिंग वर्ब म्हणून तिथं वर्क करत असतात, सपोर्टिंग वर्ब असतात. पण जर हे सेंटेन्समध्ये एकटे आले तर हे हेल्पिंग वर्ब नाही, आता हे मेन वर्ब होऊन जातात. मग मेन वर्ब जर असेल तर याच्या पोटामध्ये काहीतरी असणार. तर इथंच लक्षात ठेवायचं की हॅवच्या पोटामध्ये डू नावाचा हेल्पिंग वर्ब असतो, हॅडच्या पोटामध्ये डीड नावाचा हेल्पिंग वर्ब असतो आणि इथं जर बघितलं हॅजच्या पोटामध्ये जर बघितलं आपण तर डज नावाचा हेल्पिंग वर्ब असतो बेटा. आणि डूच्या पोटामध्ये परत डू नावाचा हेल्पिंग वर्ब असतो, डीडच्या याच्यामध्ये डीड आणि इथं लक्षात ठेवायचं डजच्या पोटामध्ये काय रे डजच राहील का लक्षामध्ये. परत तुम्हाला व्यवस्थित लिहून देतो हे मी, कारण की ते तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे, मला ते आलं लक्षामध्ये. आता चेक करा, V1च्या पोटामध्ये काय असतो म्हटलं डू, हा हेल्पिंग वर्ब आहे. V2च्या पोटामध्ये डीड, हा पण हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यानंतर V5च्या पोटामध्ये कोण असते डज, हा पण हेल्पिंग वर्ब आहे. बरोबर, काय तो तिथं हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर V1च्या पोटामध्ये परत मी काय म्हणू शकतो डू नावाचा हेल्पिंग वर्ब असतो. म्हणजे या डू मध्ये डू असतो, बरोबर, या डू मध्येच काय असतो रे डू असतो. या डीड मध्येच काय असणार V2 आहे तर डीड हेल्पिंग वर्ब. आणि या डज मध्ये काय असणार V5 आहे तर त्याच्यामध्ये 100% काय असणार आहे तो डजच असणार. काय असणार तो डज, डज काय असतो इथं हेल्पिंग वर्ब. आता बघा, हॅव हा एकटा आहे V1 आहे, हॅड हा एकटा आहे V2 आहे, हॅज हा एकटा आहे V5 आहे. तर यांच्यामध्ये हे हेल्पिंग वर्ब आहे. टॅग करत असताना आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज भासणार आहे. मग तुम्ही म्हणसाल सर आम्ही तर तिकडे हॅव होतं तर इथे हॅवंट बघितलं, टॅगमध्ये हॅवंट तर कुठंच दिसलं नाही. तर तिथं तर आम्हाला समजा डोंट दिसत होतं, डोंट, डिडंट, डझंट, बरोबर आहे. आयोग एवढा भारी आहे की तुम्हाला हॅव सेंटेन्समध्ये देणार आय हॅव अ कार, आय हॅव अ कार, आणि टॅग देणार तुम्हाला, काय देणार टॅग कॉमा देऊन हॅवंट आय. तुम्ही अर्ध नॉलेज घेतलेलं असते की हॅव आहे हेल्पिंग वर्ब आहे, त्याला सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर काय करायचं त्याला निगेटिव्ह करायचा, निगेटिव्ह करताना तो काय होणार हॅवंट आय होणार. फसला तू तिथं, कारण की तिथं जर बघितलं आय हॅव अ कार जर बघितलं, आय बेटा तिथं सब्जेक्ट आहे, हॅव तिथं मेन वर्ब आहे, अ कार हे नाऊन आहे. एकच वर्ब आहे त्याच्यामध्ये हॅव, आणि तो तिथं हेल्पिंग वर्ब आहे का तर नाही. तो काय आहे सर, तो तिथं मेन वर्ब आहे. तुम्हाला आताच सांगितलं मी की हॅव, हॅड, हॅज, डू, डीड, डज
हे हेल्पिंग वर्ब म्हणून पण येऊ शकतात आणि मेन वर्ब म्हणून पण येऊ शकतात. जेव्हा हे कोणत्या तरी वर्ब सोबत येतात बेटा तर हे हेल्पिंग वर्ब असतात आणि हे जेव्हा समजा एकटे असतात तर हे मेन वर्ब असतात. आता हे एकटे आहे, आय हॅव अ कार, याच्यामध्ये हॅव हा एकटा आहे. हॅव जर एकटा जर असेल तर इथं हेल्पिंग वर्ब आहे का? तो नाही, तो आहे मेन वर्ब. मेन वर्ब जर असेल तर तो V1 आहे. V1च्या पोटामध्ये कोण असतो तर डू असतो. तर हॅवंट आय हा माझ्यासाठी क्वेश्चन टॅग होणार नाहीये, तर काय होणार? तर तो होणार डोंट आय. काय होणार तिथं? डोंट आय. इथं समजून घ्या, सेंटेन्स ॲज इट इज मी लिहिलं इथं, त्याच्यानंतर दिलं कॉमा आणि इथं तुमच्या डोक्यामध्ये चालू होतं काय चालू होतं? हॅवंट आय. तर ते येणार आहे का? नाही. इथं काय येणार? मी एक्झाम्पल म्हणत आहे, हे आय मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर इथं काय होणार बेटा? तो डोंट आय. शेवटी काय असेल रे ते? क्वेश्चन मार्क. पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. त्यानंतर चेक करा, इथं जर बघितलं काय दिलेलं आहे, मी म्हणत आहे आय हॅड अ कार. याचा अर्थ काय झाला की हॅड परत इथे एकटाच आहे. हॅड जर एकटा असेल तर सेंटेन्स ॲज इट इज पूर्ण लिहिणार, परत कॉमा देणार. तर याच्यामध्ये काय असतो? हॅडंट आपण करणार का? नाही. याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागणार डिडंट. काय रे? सब्जेक्टच्या प्रोनाउन ब्रॅकेट टाकलेले आहे याच्यासाठी, कारण की तिथं सब्जेक्टचा प्रोनाउन कुठलाही चेंज होऊ शकतो. सध्या मला समजण्यासाठी, तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी इथं काय घेत आहे? आय घेत आहे. शेवटी काय घेणार मी? क्वेश्चन मार्क. तसंच बघा, इथं हॅज जर एकटा असेल तर याच्यामध्ये डज नावाचा हेल्पिंग वर्ब असतो. सेंटेन्स पूर्ण लिहिलं, कॉमा दिलं. इथं काय लिहिलं भाऊ? इथं लिहिलं मी डझंट. काय लिहिलं? डिझंट. आणि शेवटी काय असेल तो? आपण म्हणू शकतो सब्जेक्टचा प्रोनाउन. आणि शेवटी काय घेणार आहे आपण? क्वेश्चन मार्क. नेक्स्ट चेक करा, इथं काय दिलेलं आहे? डू. डूचं परत काय होणार? डोंट. काय होणार रे? डोंट. सब्जेक्टचा प्रोनाउन. शेवटी क्वेश्चन मार्क. नंतर काय होणार? डिडन. काय होणार तो? डिडन. जर निगेटिव्ह नसेल तरच होणार बरं हे, नाहीतर तुम्ही सगळं डिडंट आणि डोंट आणि डझंट करून टाकसाल. बरोबर आहे की नाही? हे लक्षात ठेवजा. इथं काय होणार आहे? तो डझंट. काय घेत आहे मी डझंट? कारण की तो सेंटेन्स मला काय दिसत आहे? तिकडे पॉझिटिव्ह दिसत आहे, म्हणून मी ते काय करत आहे? त्याचा निगेटिव्ह करत आहे. पॉईंट आला असेल तुमच्या लक्षामध्ये. मला हे सगळे तुम्हाला बेसिकचे कॉन्सेप्टचे चार्ट इथं सांगायचे होते, कारण की मला समोरचे सेंटेन्स तुम्हाला सॉल्व करून द्यायचे आहे. याच्यासाठी हे 3 चार्ट अतिशय महत्त्वाचे होते. पहिलं हेल्पिंग वर्बवाला, त्याच्यानंतर जर बघितलं तर मेन वर्बवाला, आणि हा टू हॅव आणि टू डू ॲज अ मेन वर्ब म्हणून जर असेल. जेव्हा हे मेन वर्ब म्हणून असतात तर यांचं तरी काहीतरी वेगळी तिथं कन्सेप्ट आहे, ते समजून घ्यायचं आहे. चला आता मी समोर जातो. पहिले हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढू शकता, किंवा पीपीटी तर आहेच टेलिग्रामवर. ओके, चेक करा भाऊ. आता काय म्हणतो, फक्त आता मी ज्याच्याकडे फोकस करायला लावतो त्याच्याकडे फोकस करा, कारण की इथं जर चेक जर केलं तर आपल्याला तो आहे की नाही मदत करू शकते. दे कम्प्लिटेड धिस वर्क. इथं जर बघितलं तर कम्प्लिटेड हे माझ्यासाठी वर्ब आहे, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वी हॅव नॉट डन इट. हॅव नॉट डन इट हे पूर्ण वर्ब आहे बेटा. दे हॅव अ कार आहे की नाही, इथं हॅव पूर्ण वर्ब आहे. आर हेल्पिंग हा माझ्यासाठी वर्ब आहे. आता मी काय केलेलं आहे? वर्बला मी बाजूला केलेला आहे. बाजूला केलेला आहे याचा अर्थ काय केलेला आहे? मी समजून घेतलं की इथं हे वर्ब आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं तर त्याच्यानंतर आपल्याला टॅग सोडवायचं असते, म्हणजे क्वेश्चन टॅग तिथं निर्माण करायचा असतो. क्वेश्चन टॅग जर निर्माण जर करायचं असेल, हा सेंटेन्स दिलेला आहे तर हा सेंटेन्स ॲज इट इज तुम्हाला लिहावं लागते बेटा. म्हणजे इथं जर चेक केलं, दे काय असेल रे ते? कम्प्लिटेड. दे कम्प्लिटेड धिस वर्क. बरोबर आहे की? धिस वर्क. हे झालं इथपर्यंत. हे झाल्याच्या नंतर हा जो फुल स्टॉप आहे हा कन्वर्ट होणार कशामध्ये? होणार तो कॉमेमध्ये. झाला. आता तिथून टॅग चालू होणार. टॅग जर चालू असेल तर मला इथं माहित आहे, इथं हेल्पिंग वर्ब घ्यावा लागतो, त्याच्यानंतर सब्जेक्टचा प्रोनाउन घ्यावा लागतो, आणि शेवटी काय घ्यावा लागतो? क्वेश्चन मार्क. आता मला एवढं सांगायचं की कम्प्लिटेड हा वर्ब आहे, इथं हेल्पिंग वर्ब आहे का बेटा? तर नाही आहे. नाही आहे तिथं हेल्पिंग वर्ब. पण आपल्याला माहित आहे की कम्प्लिटेड हा जो आहे ना, हा V2 आहे. तो जर V2 असेल तर याच्या पोटामध्ये काय लपलेलं आहे? तर याच्या पोटामध्ये एक राक्षस लपलेला आहे, त्याचं नाव आहे डीड. कारण V2च्या पोटामध्ये कोण असतो? तर तो असतो डीड. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. याच्या पोटामध्ये डीड आहे तर डीड बाहेर येणार. डीड मी इथं घेतला तर डीड इथं घेत असताना, ठीक आहे, एक गोष्ट अजून लक्षात आली मला की सरने पहिल्याच पीपीटीमध्ये सांगितलं होतं, स्लाइडमध्ये सांगितलं होतं की जो सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे टॅग होताना त्याचं काय होणार? निगेटिव्ह. जो सेंटेन्स आपल्याला काय दिसणार? निगेटिव्ह, त्याचा टॅग काय होणार? पॉझिटिव्ह. सेंटेन्समध्ये कुठंच तुम्हाला निगेटिव्ह वर्ड दिसत नाही, अर्थात सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर बेटा याचा टॅग काय होणार? तर टॅग होणार आहे त्याचा निगेटिव्ह. डीड नॉट घ्यायचं नाही, तर याचा कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म घ्यायचं, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? डिडन. काय घेणार रे? डिडन. डिडन मी माझ्या खिशातून टाकला का? तर नाही. तो कुठून आला? तर तो कम्प्लिटेड मधून झाला.
V2 मधून आला बेटा. मग इथं आला तो डिडंट. आता सब्जेक्टचा प्रोनाउन, सब्जेक्ट कोण आहे दे, आणि दे जो आहे समजा इथं जर चेक जर केलं दे हा सब्जेक्टचा प्रोनाउनच आहे, दे जर बघितलं प्रोनाउनच आहे तो, म्हणजे तो नाऊन आहे का नाही. मग सरळ सरळ तुम्ही डिडंट इथं दे घेऊ शकता. डिडंट काय रे दे, झाला टॅग. किती सिंपल आहे, साधा आहे. बरेच लोकांनी इंग्लिशचा बाऊ करून ठेवलेला आहे, तर तुम्ही समजून घ्या इंग्लिश हा विषय खूप साधा आणि सोपा आहे आणि सिंपल आहे. मी इंग्लिशमध्ये 2-4 वेळेस फेल आहे, पण मी इंग्लिश शिकू शकतो. याचा अर्थ समजून घ्या की इंग्लिश किती सोपी आहे. पॉईंट कळलं का. चला समजून घेऊ आपण समोर. वी हॅव नॉट डन इट. वी हॅव नॉट डन इट. आता मी पूर्ण लिहित नाही, कारण की इथं तुम्हाला समजलं असेल हा सेंटेन्स मी ॲज इट इज पूर्ण लिहिलेला आहे खाली, त्याच्यानंतर मी कॉमा दिला. आता मला सांगा याच्यामध्ये जर चेक केला हॅव नॉट डन, याच्यामध्ये आपल्याला असं दिसतो की याच्यामध्ये हॅव हा हेल्पिंग वर्ब आहे, डन हा मेन वर्ब आहे. म्हणजे हॅव इथं हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब. तो जर हेल्पिंग वर्ब जर असेल तर तुम्हाला माहिती आहे की ते हेल्पिंग वर्ब पाहिजे, त्याच्यानंतर सब्जेक्टचा प्रोनाउन पाहिजे, शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे. आता मला सांगा इथं तुम्ही काय घेणार आहे, हॅव इथं हेल्पिंग वर्ब आहे, तर हॅवला इथं लिहिलं मी, हॅवला काय केलं इथं लिहिलं. पण त्याला नॉट जोडायचं काय, म्हणजे हॅवंट करायचं का त्याचं, तर नाही. कारण की तुम्हाला काय दिसत आहे, काय दिसत आहे त्याचं निगेटिव्ह वर्ड आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर टॅग काय होणार बेटा, तो पॉझिटिव्ह हॅव. आणि इकडे जो सब्जेक्टचा प्रोनाउन काय तर वी, इथं काय घेणार तुम्ही हॅवी. सेंटेन्स असं झालं की दे हॅव नॉट डन इट हॅवी, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं रे इथं हॅवी तुम्ही काय केलेलं आहे, क्वेश्चन टॅग निर्माण केलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स चेक करा, दे हॅव अ कार. दे हॅव अ कार. दे हॅव अ कार जेव्हा असतो, पॉईंट समजून घ्या, हा सेंटेन्स ॲज इट इज लिहिला जाणार, शेवटी कॉमा दिलेला आहे मी. आता जेव्हा चेक करतो मी हॅव कसा आला, एकटा आला, हॅव एकटा. इथं बघा हॅव इथं हेल्पिंग वर्ब आहे, आणि इथला जो हॅव आहे की नाही हा आहे बेटा मेन वर्ब. काय असणार हा मेन वर्ब. हा जर हॅव मेन वर्ब असेल तर तुम्हाला मी सांगितलं हॅव हा V1 असतो. V1 जर असेल तर याच्या पोटामध्ये कोण असतो, तर डू नावाचा हेल्पिंग वर्ब असतो. काय असतो इथं डू. पॉईंट क्लिअर का. मग इथं कोण येणार आहे हेल्पिंग वर्ब, इथं सब्जेक्टचा प्रोनाउन येणार आहे, आणि शेवटी काय येणार आहे क्वेश्चन मार्क. आता मला एवढं सांगा तुम्ही की इथं काय यायला पाहिजे, काय यायला पाहिजे, तर इथं मी लिहिणार डू. इथं काय लिहिणार मी डू, कारण की हॅव V1 जर असेल तर याच्या पोटामध्ये डू असतो, डू नावाचा हेल्पिंग वर्ब असतो. डू इथं घेतला आपण, घेतला. सेंटेन्स चेक करून घ्या, सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे की सेंटेन्स निगेटिव्ह आहे, तर सेंटेन्स मला वरती दिसत आहे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह जर असेल तर टॅग हा माझ्यासाठी निगेटिव्ह होणार, म्हणजेच काय म्हणू शकतो बेटा मी डोंट. इथं काय होणार आहे तो डोंट. समोर काय दिलेलं आहे दे, तो प्रोनाउनच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, तर डोंट दे म्हणू शकतो. काय म्हणू शकतो डोंट दे. दे हॅव अ कार, डोंट दे, बरोबर आहे. इथं लक्षात ठेवायचं डोंट दे आपण काय करत आहे, टॅग करत आहे त्याचं. त्यानंतर चेक करा, वी आर हेल्पिंग देम. वी आर काय हेल्पिंग देम. वी आर जर हेल्पिंग देम असेल तर सेंटेन्स ॲज इट इज लिहिलेला आहे, आपण लिहिला. त्याच्यानंतर मी कॉमा दिलेला आहे. समोर पॉईंट समजून घ्या, इथं काय दिलेलं आहे आर. आर माझ्यासाठी काय असेल हेल्पिंग वर्ब, आणि हेल्पिंग हे माझ्यासाठी काय असेल मेन वर्ब. आर हेल्पिंग वर्ब आणि हेल्पिंग काय असेल मेन वर्ब. पॉईंट क्लिअर का. टॅग सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. टॅग काय होणार निगेटिव्ह. इथं समजून घ्या, इथं काय होणार त्याचं आरंट. इथं काय होणार बेटा तो आरंट. समोर काय घ्यायचं सब्जेक्टचं प्रोनाउन, सब्जेक्ट कोण आहे वी. वी जर असेल तर इथे ॲज इट इज लिहून टाका, काय असेल ते वी. शेवटी क्वेश्चन. हे झालं एकदम सिम्पल. हे काय झालं एकदम सिम्पल. म्हणजे आपण म्हणू शकतो जे 10वी-12वी जे विद्यार्थी असतात यांना हे बनवण्यासाठी येत असतात. मग आपल्याला येत नाही का सर, विचारही करू नका असे क्वेश्चन येईल म्हणून. हेच तर येत नव्हते आम्हाला, नाही आता यायला लागले असं ना. ते मला काय म्हणायचं आहे, हे असे क्वेश्चन पेपरमध्ये येईल अशी अपेक्षाही करू नका, सोडून द्या. तुम्ही जर असं विचार करत असाल किती सिंपल आहे सर, चांगलं आहे हे असे क्वेश्चन जर येत असेल तर सोडून द्या. कारण मी म्हणेल की असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये कधी दिसणार नाही. मग हे कशाला घेतले, हे जर घेतले नाही तर समोरचं काही समजत नाही भाऊ. पॉईंट कळला का. म्हणून हे घ्यायचं महत्त्वाचं आहे. चला आता समोर जाऊया आपण, काय म्हणतो तो पॉईंट. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आपल्याला चेक करायचे आहे, जे आपण म्हणू शकतो काय म्हणू शकतो की महत्त्वाचे आहे, इम्पॉर्टंट कन्सेप्टमध्ये तिथं महत्त्वाचे आहे. बघा इथं जर चेक जर केलं तर जॉन अंडरस्टँड्स मी वेल, बरोबर. जॉन अंडरस्टँड्स मी काय दिलेलं आहे वेल. याच्यामध्ये एक पॉईंट दिलेला आहे आपल्याला, वर्ब माझ्यासाठी कोण आहे, तर वर्ब माझ्यासाठी दिसत आहे कोण अंडरस्टँड्स, ठीक आहे. त्यानंतर जर चेक केलं तर इथे दिलेलं आहे रमन हॅड नॉट सपोर्टेड लेट्स प्ले क्रिकेट. त्याच्यानंतर स्टॉप युअर वर्क, त्याच्यानंतर शट अप युअर माउथ, आहे की नाही. काय दिसतो आपल्याला, काय दिसतो की सगळे ते आपण म्हणू शकतो
जर चेक जर केलं तर एक गोष्ट लक्षात येते की इथं वर्ब आहे अंडरस्टँड्स, हॅड नॉट सपोर्टेड, आणि इथं दिसतो सॉरी हे प्लेपेक्षा इथं लक्षात ठेवायचं लेट्स, इथं स्टॉप, इथं काय आहे शटअप. आता कन्सेप्ट समजून घ्या. जे जे मी कन्सेप्ट तुम्हाला याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये सांगितलेले ते इथं तुम्हाला ओतायचा आहे. तो तिथं मसाला होता आपला, आणि भाजी इथं बनवायची आहे आपल्याला बेटा. भाजी जर बनवायची असेल तर सगळा मसाला आपल्याला जवळ पाहिजे. तुम्ही जर मधातून हा व्हिडिओ पाहत असाल ना तर हे खूप चुकीचं आहे, कारण की पहिले मसाला बनवताना तुम्ही तिथं नव्हतेच. मी जिरा कुठे ठेवलेला आहे की नाही, ऑइल कुठे ठेवलेलं आहे हे तुम्हाला माहितीच नाही आहे. आता चेक करून घ्या. आता जॉन हा सब्जेक्ट आहे, अंडरस्टँड हा वर्ब आहे, मी वेल हे जर बघितलं ऑब्जेक्ट, आणि ते जे भारूड आहे मधामधला सेंटेन्स ॲज इट इज तिथे लिहिल्या जाणार, कॉमा दिल्या जाणार. कॉमा दिल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे इथे हेल्पिंग वर्ब आहे, सब्जेक्टचा प्रोनाउन शेवटी क्वेश्चन मार्क आहे. सब्जेक्ट इथं हेल्पिंग वर्ब आहे, तर याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिसतो का तर नाही आहे तिथे हेल्पिंग वर्ब. पण मी तुम्हाला सांगितलं तर यस इयस जर असेल तर तो V5 असतो, V5 जर असेल तर याच्यामध्ये कोण लपलेला असतो तर डज लपलेला असतो. मग मला सांगा याच्यात कोण येणार बाहेर, तर याच्यातून येणार बेटा डज. काय निघणार आहे त्याच्यातून डज. डज हा माझ्यासाठी हेल्पिंग वर्ब आला. कशातून आला तर तो या यस मधून काढला, म्हणजे अंडरस्टँड्स मधून काढला, V5 मधून तो काढलेला आहे. माझ्या खिशातून मी टाकला का नाही, तो टाकला नाही तर आपण इथं डज काढला. सेंटेन्स आहे बेटा तो पॉझिटिव्ह, टॅग काय होणार याचा निगेटिव्ह, म्हणजे काय झालं बेटा तो डझंट. इथं काय झालं तो डझंट. आणि आता मला सांगा सब्जेक्टचा प्रोनाउन काय घ्यायचा. जॉन हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्टचा प्रोनाउन घ्यायचा आपल्याला, पण जॉन तर नाऊन आहे. मग सब्जेक्टचा प्रोनाउन काय होणार त्याचा, तर ही होणार ही. मग आतापर्यंत वी दे वगैरे जे आणतात ते सब्जेक्टचे प्रोनाउनच होते, ते प्रोनाउन फॉर्ममध्ये होते. पण इथे जॉन हा प्रोनाउन फॉर्ममध्ये आहे का तर नाही, तो कशाच्या फॉर्ममध्ये आहे, तो नाऊनच्या फॉर्ममध्ये आहे. आपल्याला प्रोनाउनच्या फॉर्ममध्ये पाहिजे, सब्जेक्ट प्रोनाउनच्या फॉर्ममध्ये पाहिजे, तर जॉनच्या ऐवजी इथं काय घेतलं जाणार, तर इथं घेतल्या जाणार बेटा ही. कारण जॉन मी आहे का नाही, जॉन तुम्ही आहे का नाही, जॉन कोणीतरी थर्ड पर्सन आहे, म्हणून तिथं काय घेतलं जाणार ही. इज दॅट क्लिअर? ओके ना. ओके. समोर बघा, रमन हॅड नॉट सपोर्टेड देम इन दिस केट. आम्हाला माहित झालं सर तुम्ही अशी रेष ओढणार आहे, इथं कॉमा देणार आहे. दिलं. सांगा हॅड सपोर्टेड, हॅड इथं हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्ब आहे का नाही हे समजून घ्या. सपोर्टेड इथं काय बेटा मेन वर्ब आहे, मेन वर्बला आपण नॉट जोडत असतो का नाही, हेल्पिंग वर्बला आपण नॉट जोडत असतो, म्हणजे हॅड याच्यामधला हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्ब आहे का तो नाही. मग सेंटेन्स निगेटिव्ह आहे तर टॅग काय होणार पॉझिटिव्ह, फक्त इथं काय घेतलं जाणार हॅड. सब्जेक्टचा प्रोनाउन शेवटी क्वेश्चन मार्क, सब्जेक्ट आहे रमन, आपल्यासाठी तो काय झाला ही झाला, आपल्यासाठी काय झाला रे ही, हॅड ही. पॉईंट का लागा सेंटेन्स इथं हॅड ही नका म्हणा, हॅड ही आहे तो, बरोबर आहे की. इथं चेक करा लेट्स, लेट्सनी जर सेंटेन्स स्टार्ट झाला असेल तर तुम्हाला माहिती आहे की सेंटेन्स ॲज इट इज लिहिल्या जाणार. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की लेट्स जर असेल तर हा सेंटेन्स कशाने होणार चेक करून घ्या. तिथं लेट्सवाला सेंटेन्स आपण म्हटलं होतं की इथं काय जर बघितलं फक्त शाल, आणि इथं काय सर रे वी. पॉईंट का आला का हे लक्षात ठेवायचं आहे, कारण की लेट्सवाला सेंटेन्स हे असंच होणार आहे याचा टॅग. नेक्स्ट चेक करून घ्या, स्टॉप युअर वर्क, स्टॉप युअर वर्क. आता बघा स्टॉप युअर वर्क जर बघितलं तर हा सेंटेन्स जर चेक जर केला आपण कुठला सेंटेन्स आहे, तर हा सेंटेन्स माझ्यासाठी इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. काय तो इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सनी जर आपण म्हणू शकतो तो सेंटेन्स जर असेल त्याचा जर टॅग जर करायचा असेल तर आपण म्हटलं होतं विल यू, आठवते तुम्हाला काय म्हणा तो विल यू. पण जर सेंटेन्स अँगरमध्ये असेल म्हणजे रागामध्ये जर असेल तर आपण वोंट यू, किंवा आपण तिथं काय म्हटलं होतं कांट यू. पॉईंट क्लिअर का. इम्परेटिव्ह सेंटेन्स याला का म्हणायचं की कारण की या सेंटेन्सची स्टार्टिंग हे वर्बने होत असते. मला सांगा इथं स्टॉप हे सब्जेक्ट आहे का नाही, स्टॉप काय वर्ब आहे. ज्या सेंटेन्सची स्टार्टिंग वर्बने होणार तो सेंटेन्स माझ्यासाठी इम्परेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. सेंटेन्स ॲज इट इज लिहून घेतला मी, त्याच्यानंतर कॉमा दिला, स्टॉपवाला सेंटेन्स आहे, अर्थात हा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे हे समजायला पाहिजे. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे तर सेंटेन्स कशाने होणार तर आपण म्हणू शकतो विल यू. कशाने होणार तो विल यू. ठीक आहे, काय होणार तो विल यू. पण आता बघा हे एकदा चेक करून घ्या, विल यूने तो झालेला आहे, हे एकदा तुम्ही चेक करून घ्या. मी तुम्हाला वापस नेतो या चार्टवरती. बघा इम्परेटिव्ह सेंटेन्स कशाने होणार तो विल यूनी. अँगरमध्ये असेल रागामध्ये जर असेल तर तो कांट यू किंवा काय सांगू वोंट यू. लेट्सवाला सेंटेन्स शॅल वी. हे एम नॉट वाले सेंटेन्स तुम्हाला माहिती आहे आर एंड किंवा आंट, ते चेक करून घ्या.
आता बघा याच्यामध्ये जर चेक जर केला आपण तर आपण इथपर्यंत आलो होतो की स्टॉपवाला सेंटेन्स आहे, अर्थात मला काय म्हणायचं आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये जर बघितलं तर आपण इथं चेक केलं होतं काय होणार आहे तो विल यूनी, काय होणार तो विल यू, शेवटी काय असेल क्वेश्चन मार्क. पॉईंट क्लिअर का? ओके. समोरचा सेंटेन्स चेक करा, शट अप युअर माउथ. बरोबर आहे की नाही? जास्त बोलत असेल तर आपण म्हणतो त्याला तुझं तोंड बंद कर, थोबाड फोडून टाकेल. बरोबर आहे की नाही? विदर्भातली भाषा. शट अप युअर माउथ जर बघितलं ना, शट अप म्हणजे हे रागामध्ये बोलत आहे की तो प्रेमाने म्हणत आहे काय तुझं तोंड बंद कर, आहे की तो काय म्हणत आहे भाऊ, रागात म्हणत आहे. रागात जर असेल तर इथं तुम्ही समजून घ्या, सेंटेन्स जर बघितलं कॉमा देणार, समोर हेल्पिंग वर्ब, सब्जेक्टचा प्रोनाउन, शेवटी काय असेल रे, काय असेल क्वेश्चन मार्क. आता हा रागामध्ये आहे, अँगरमध्ये आहे, तर इथं येणार एक तर वोंट यू, ऑब्लिकमध्ये लिहिते मी, ऑब्लिकमध्ये तुम्ही कांट यू पण यूज करू शकता. ठीक आहे. आणि शेवटी काय येणार आहे, यूज येणार आहे. शेवटी काय येणार आहे, सब्जेक्टचा प्रोनाउन यू. यू का, कारण की शट अप युअर माउथ कोणीतरी माझ्या समोर आहे म्हणून मी शट अप युअर माउथ म्हणणार ना, म्हणजे माझ्या समोर कोणीतरी आहे म्हणून मी म्हणणार शट अप युअर माउथ, तुझं तोंड काय कर, बंद कर. माझ्या समोर कोणीच नाही, मी रस्त्यावर उभा तिथं एकटाच म्हणत आहे शट अप युअर माउथ, शट अप युअर माउथ. तुम्हाला जर दिसलो तुम्ही काय म्हणता मास्तर मॅड झाला, याला न्या अकोल्याला न्या, नाही तर तिकडे न्या नागपूरला वगैरे. पण कळलं का, माझ्या समोर कोणीतरी सब्जेक्ट आहे म्हणून मी काहीतरी बोला शटअप युअर माउथ किंवा स्टॉप युअर वर्क, तुझं काम थांबव, किंवा समजा काम थांबव याचा अर्थ काय, माझ्यासमोर कोणीतरी आहे म्हणून मी त्याला म्हणत आहे काम थांबव. नाव घेताय का त्याचं नाही, पण मी रस्त्यावर एकटाच उभा आहे, कोणी नाही, माझ्या मागं पुढं कोणी नाही, मी म्हणत आहे तुझं काम थांबव, तुझं काम थांबव, तुझं काम थांबव. तुम्ही इथे तिथे भरती करणारच नाही मला, डायरेक्ट नेलं चला आग्र्याला. पॉईंट कळला का? आता हे सगळे सेंटेन्स आहे जे एकदम बेसिक लेवलचे होते, याच्या नंतर आपण ॲडव्हान्स लेवलचे सेंटेन्स बघणार आहे. पण हे काही सेंटेन्स तुम्हाला दिसत आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे. आणि जो आपला हा जो व्हिडिओ आहे आपल्या ॲपमधल्या विद्यार्थ्यांसाठी आणि यूट्यूबवरच्या समजा व्ह्युअरसाठी दोघांसाठी आपण उपलब्ध करून देत आहे. तर हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे तर याच्या शेवटी हे जे क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे 10, 11, 12, 30, 40 वगैरे, ठीक आहे, तर याला काय करा तुम्ही की आन्सर याचं कमेंट करा. ठीक आहे, म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती समजलं, काय समजलं. तुम्ही जर कमेंट करत असाल की मला अजून त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल की तुमच्यासाठी अजून एखादा नवीन व्हिडिओ, म्हणजे ही सिरीज म्हणजे हा टॉपिक तर मी तुम्हाला पूर्ण कम्प्लीटच करून देणार आहे. असं समजू नका की हा एक व्हिडिओ घेतला, अर्धं घेतलं मास्टरनी, अर्धसाठी ॲपवर वगैरे बोलवणार आहे, असं काहीच करणार नाही. एकदम फालतूचे धंदे करणार आहे तिथं. हा व्हिडिओ मी पूर्ण कम्प्लीटच करून देणार आहे. फक्त हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर हे जे तुम्हाला काही क्वेश्चन मी सिंपलवाले क्वेश्चन इथे दिलेले आहे ते तुम्ही कमेंटद्वारे मला काय करा, तुम्हाला किती कळालं मला ते कळेल की अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट करावं लागेल का बा तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला समजत आहे की नाही समजत आहे हे मला याच्यातून कळेल तुमच्या कमेंट्सवरून. ठीक आहे, तुम्ही या व्हिडिओला कमेंट करा, काय आहे आन्सर येणार हे तिथं चेक करा. याचा लगेच आपण सेकंड पार्ट घेऊन येऊन या, कारण की याच्या नंतरचा जो पार्ट आहे इम्पॉर्टंट कन्सेप्टवाला असणार आहे, कारण की हा बेसिक कन्सेप्टवाला होता. त्याच्यानंतरचा पार्ट हा इम्पॉर्टंट कन्सेप्टवाला, आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे ना तो असणार आहे आपला PYQ क्वेश्चनचा. म्हणजे तुमचं आपण म्हणतो ना कन्सेप्ट, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण म्हणतो त्याला रीडिंग, आणि त्याच्यानंतर म्हणतो PYQ इज इक्वल टू काय रे, रिझल्ट. पॉईंट कळालं का? तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता आपण इथं थांबूया, इथं तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.